महाराज अशा काळात महाराजानं गाथा लिहिला आणि गाथा महाराजाचा पाण्यात टाकला. महाराज नाराज झाले. महाराज बसले डोळे लावून देवा करीत. महाराज म्हणले, देवा दुर्बळाचं धन टाकून दिलं, अन्न पाणी बंद केलं, चिंता करीत होते. पण याचंच नाव आहे मागे पुढे उभा राही वनिता आलिया गाता निवारया. महाराज 13 दिवस झाले आणि गाथा असा तरंगला पाण्यात. जरा शब्दाचा विचार करा. महाराज त्या गाथ्याला दगड बांधले होते तसे बुडायचे नाही म्हणून, आणि दगडा सहित ते तरंगले. दगड कुठं तरंगत असतात का? पण महाराजाची पहा निष्ठा कशी होती. भगवंतानं गाथा तर वरी आला, निष्ठा नाही आला, जळी दगडा सहित वया अंजाईच्या तारी येल्या लाह्या. बघा करा विचार. आता डोकं असलं तर खालून दगड बांधलेला, वरून पुस्तक ठेवलेलं, आणि 13 दिवसाला वरी आलं ते, आणि पुन्हा कोरडं फट आलं, कत्तही डाग नाही लागला त्याला. दैशा तारी येल्या लाह्या. याच्यापेक्षा काय कष्ट करायचे महाराज सांगा आपल्यासाठी. लता गाथावरी आला. तुकाराम महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं. देवा कागदाला धक्का नाही लागू द्याला. यार ते तुम्ही घेऊन बसले होते का मग हे कागद? अभंग वाचवा कशी येत गाथ्याची. लवती आली शिसासुरी. शिसासुरी कळती ना, म्हणजे मह्या मानावर सुरी नव्हती ठेवली कोणी, पण मी तुम्हाला साकडं घातलं का नाही. नव्हती आली शिसासुरी अथवा घाय पाठीवरी. का कोणी काठीनं मला पाठीवर मारू लागलं, पण मी तुम्हाला काम सांगितलं. मायासाठी पाण्यात विराहावं लागलं आणि वरी विराहावं लागलं. महाराजाचं अंतकरण भरून आलं, डोळे डबडब भरून आले. याचं नाव आहे अष्टसाती विभा. एवढे कष्ट केलेला गाथा आहे. आणि आता एक अभंग वाकडा तिकडं म्हणला की 5000 पक्के आहेत का नाही. कसं बघा, जसं असन तसं असन. उद्धारासाठी हात नाही पसरला. हात पसरी जिने भिग त्याची, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देव तयाशी म्हणावे, त्याचे चरणी लीन व्हावे. महाराज वारी आली. महाराजाची तब्येत बरी नव्हती. लोक वारीला चालले आणि महाराजांना सांगितलं वार करायला. आता मग काही तब्येत बरी नाही, येता बी येत नाही. हे तुम्ही पत्र घ्या आणि देवाला द्या. महाराज 7 अभंगाचं पत्र आलं गाथ्यामध्ये. कोणामुखी आईशी ऐकेन मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो. मग मी न धरी आस मागील वाट, वेगी धरी न वाट माहेराची. निलाजिरेची त करी तळमळ. काय म्हणालेत मनाला? या मनाला माया लाज नाही, इकडे राहीच न. तळमळ करायला पंढरपूरला झाला, आणि आपलं पंढरपुरात गेलं तरी सगळं घरी सारखंच का बघाच. अरे रे रे, आपण पंढरपुरात आणि फोन गावाकडं. कस काय झालं? हरभरा जड जळालं म्हणले. बाबा सांगायचे जिजा, पहिले फोन गिनं काही नव्हते. पाटील पुढे गेल्याला माणूस विचारू लागला, कस काय आपल्या इकडं? ते म्हणला बरं आहे, 7वाने पाऊस पडला, पण आपल्या गावावर नाही पडला. अरे रे रे म्हणला, आमचं तर सगळं पेरणं झालं तर ते चढ जळालं म्हणला. पुन्हा काय चाललंय? काय नाही, तुमचं कुत्रं मेलं म्हणला. अरे बापरे, कुत्रा तर लय चांगला होता, कस काय मेला? मला घोड्याचं हाड खाल्लं, घोडं मेलो का? मला घोडं कस काय मेलं? मला पोरग मेलं की घोडं मेलं? बाप्पा, पोरगा मेला का? पोरग कस काय मेलं म्हणला? म्हातारीला पाणी पाजलं की मेलं म्हणला. म्हातारी म्हणजे याचा अर्थ असा आहे की विचारानं सगळ्याचाच बात करायचा, कोणीच आपलं नाही ना. कोणी आपलं? अहो आपण त्याच्यासाठी इतकं करतो, खरंच सांगा कोण आहे? कोणीच नाही. काही येतं कोणी आपल्यासाठी? अहो हे सगळं चांगलं चालल्यावर चालतंय.
आता काही काहीला रोज भेटावं लागते ना मला, कोणाला अर्ध अंगवय झालाय हळूच कोण म्हणतात मरणच बी म्हणतात का नाही. बायको म्हणती भाऊ बाईल म्हणे खर. आता मला सांगा म्हणाव का मरता तरी खरे ना शिले घरे थुंकोनिया. मग आता आपली अक्कल काय ना खाल्ली होती होती न कराय. मस्त टीव्ही पाहतात म्हणजे ध्यानावर नाहीत नाही. तुम्हाला नाही म्हणायला बरं का ऐक नाही. डोळे टीव्ही पाहायला दिलेत का भाऊ? नाही दिले. काय म्हणले महाराज? डोळे सांगले डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेवढे भावे. आपलं सगळं याच्या उलटच आहे ना. दुसरंच काहीतरी पाहायचं. बोलायला तर दमच नाही, मुकाट्या कोणीच नाही भाऊ. पण काय बोलते बिचारे त्याचा हिशोबच नाही. ज्ञानोबारायांनी कोविलेली गुरुजी, डोळे नागाची, मन सर्पाची कुटी, आणि बोलणे तेवृष्टी इंगळाची. हे की नाही. इंगळाची म्हणजे कोणाला बोललं की असं टोचलंच पाहिजे, चांगलं बोलायचं. पाटील ज्ञानोबारायांनी आलेलं सांगायला बरं का मी. बोलणे तेवृष्टी. एक माणूस होता असा रोडवरच घर होतं त्याचा रस्त्यावर. ते काही झालं कोणी कुठं निघलं की ते चांगलं बोलायचंच नाही, ते वाईटच बोलायचं. निघले शिरलं की गाडी तर गेली म्हणायचं आता कस काय निघला. कोणी सोयरिकीला चाललं आता कुठेही जाऊ द्या ते काय म्हणायचं वाईटच बोलायचं, ते अभद्र बोलायचं. एका माणसाला गहू पेरायचा होता. त्यानं सगळं सामान गाडीत टाकलं, म्हणलं 3 जाऊ दी गाडी ही म्हातारं उठायच्या आधी. पण गुरुजी त्यानं पिली होती त्या दिवशी तरी सप्तास, आणि संडास काही घरी नव्हते तेव्हा, आणि रोड नव्हती आवडाली, पाणी होत्या बैलाच्या, गाडी बैलाच्या. त्याच्या यार जरा चालूच होत्या पाणीनं. याची गाडी गेली आणि त्याची तिकून आलं. ते त्या गाडीवाला म्हणला, मालक म्हणले बोलू नका 10 पोते गहू देतो. ते कातवलेलं होतं, ते आधीच बेजार होतं दिवसभर रात्रभर. ते मला बोलू नका पुन्हा 5 घ्या. ते म्हणला खरं येतो, पण गव्हावर जर तांबुरा पडला तर मला काय बंबुरा दिशी. म्हणजे बोलून येते गोष्टी नाही. महाराज असं नका बोलू म्हणले. साचा नि मवाळ मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. नाही का बोलू ऐसे बोले आपले बोले विठ्ठल डोले. महाराज देव नाचन असं बोला, वाईट बोलू नये. त्याच्यापेक्षा मुकाटे राहिलेले बरं ना. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. तुम्हाला नसलं हरी हरी म्हणायचं तर म्हणू नका ना, पण मुकाट्या तर राह ना. आता टाळी वाजवताना पाहणं हळून वाजवतात आणि तंबाखू मोकळ्या म्हणून आणतात. किती अवघड आहे. अरे रे रे, विचार करा. आणि विचार करण्यासाठी हीच जागा आहे. कोणाला विचार करता येत? आता बायला म्हशीला माहिती का सप्ताह चालू आहे म्हणून? बाबा सांगायचे देवबापानं एकादशी सांगितल्या, रविवार आयतवार. कोणती धरायची? दारी म्हशी बांधलेल्या होत्या. ते म्हणायचे बाईने धरली नाही आणि सरत धरीतच नाही. मग दोघीत फरकच किती वाटला तुम्हाला? आहे की नाही भाऊ? हे विचार करण्यासाठी विचारिता निरसली ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी आता उघडी डोळे तुझा अध्यापीन कळे. मातीची खोळे दगडाला पोटाशी झडझडोनी वहिला वायला नाही म्हणले. वायला निघायचं तर सांगावंच लागत नाही. वहिला निघ तुझे भक्तीची वाटे लाग.
या पावशी अव्यांग धाम माझे तू मनमी हिची करी माझे भजनी प्रेम करी सर्वत्र नमस्कारी मजे काते. महाराज सांगायला लागले महाराज अशी संतांची परिस्थिती. महाराज काय प्रेम होतं. असे लाईट नव्हते, लाईट स्पीकर बी नव्हतं, टाळ सुद्धा नव्हते, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद आणि गीती गाता छंद ताल नाही. प्रेम लय होतं. व्यवस्था नव्हती, अवस्था तशी होती. आता व्यवस्था खूप आहे, अवस्था नाही. आपला परमार्थ म्हणजे येरी आहे की नाही. कसा वांजबाई सारखा. त्या बांजबाईला लेकरू होईन गेलं. तिची सासू म्हणजे हो ती सप्ता तुला दुसरंच लग्न करून देते पोराला म्हणून लागली. तिनं ऐकलं ते आणि दुसऱ्या दिवशीपासून सनी तिनं धुडके बांधून पोट वाढवायला सुरुवात केली. आता कोण दिवशी मुलगा होणार आहे गुरुजी. वांजेने दाविले गरवार लक्ष चिरगुटे घालून वाथयाला. महाराज सांगायला लागले दुधास नाही का पोटात पोर नाही आणि स्तनामध्ये दूध नाही तर म्हणजे प्रेम नाही. महाराज प्रेम जर नसन काही उपयोग नाही. किती स्वयंपाक चांगला केला आणि त्याच्यात जर मीठ नसन, मीठ नाही अन्न ते न्याय नाही का. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. मी सांगू लागलो की महाराजांनी पत्र दिलं वारकऱ्या जाऊन सांगितलं बाबा देवाला सांगा मग तब्येत बरोबर नाही, त्याचे 3 टप्पे केले. ते ना इकून जाणारं जो पत्र दिलं नाही का आणि तिथं गेल्यावर विनंतीचं केलं सांगा. वाट पाहिले तुकाराम महाराज तब्येत बरी नाही, काही आई सीमात ऐकन मी कानी. महाराज सांगितलेत मी कधी ऐकन की देवानं बोलविले. महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. तिकून वारकरी आले की दिसल्या बरोबर दंडवत घातला. बोलिले ती काय माझे बाप आणि माय तुम्ही सांगा जडकरी माझे सखे वारकरी. पत्राचे उत्तर काय दिले फिरावून. वारकऱ्याला म्हणू लागले माय बाप काय म्हणले सांगा. पत्राचं उत्तर काय दिलं असं म्हणू लागली. बरोबर बघा देव वारकरी पंढरपूरला गेले माघारी निघले की भगवान वरी जाते देवळा. देव हुरहुर हुरहुर करते. नाही धावून या देव गळा मिठी. काय झालं नाही का मग काही चुकले काय. आ पाठ नाही वय चल दे आपलं मोगून. धावून या देव गळा घाले मिठीन फुंदूस फुंदूनी गोष्टी सांगत असे. जशी माय महाराज सांगायचे लग्न झालं सगळं गाव वाट लावाय राहते पोरीला आणि ती पोरगी सगळ्याला भेटी देती. शेवटी माईच्या गळ्याला मिठी घालते. तिकडे तिच्या काही सोबतीने असतात त्या सांगतात काही चिंता करू नको 15 दिवस राय आणि जाय मुंबईला. या इतक्या गर्द्यात राहू नको तुला धुन लागल. कोण काय सांगन हे सांगतात नाही भाऊ. पण माईच्या गळ्याला मिठी घातल्यावर माईला बोलताच येत नाही का. बोलता येते अजिबात नाही. महाराज तिचं अंतकरण भरून येते. तसं संत महाराज देव धावून या देव गळा घाली मिठी आणि फुंदूनी गोष्टी सांगत तुम्ही जाता गावा आणि होर होर माझ्या जीवा. महाराज देवाला सुद्धा भक्ताशिवाय कोण आहे अजिबात कोण नाही. महाराज असं देव भक्ताचं नातं. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतराया. मागीला परिहार पुढे ना येशील झालिया दर्शन एक वेळा. महाराज देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. प्रत्येक संताचं बघा उंच निंच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. सगळे अभंग त्या संतांच्या यादीच आली ती. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिले बिन सजन कासया विकू लागे मांस
माळ्या असावं त्यास खुरपू लागे. अशा सगळ्या भक्ताची यादी आहे आणि सगळ्या भक्ताचं देवानं काम केलं. नाथ बाबा महाराज बघा काय शांती होती नाथ बाबाची. शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. महाराज कोणताही प्रसंग आला शांतीचा भंग होऊ द्यायचा नाही. ऐक नाही शांत जर राहिलं लय फायदा आहे. जिथं गवत नाही तिथं इस्तू पडला तर काय पेटन. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी जाय तो विझवणे आपसवे आपाप जिजून जाते. काय अग्नी पडला यवन. महाराज गंगेला आंघोळीला चालले. कोणा लावून दिल तर देवळ ठाव पान खाचे. महाराजाच्या तिथं अशा रस्त्यात आले एका खिडकीतून अंगावर थुकायचं. महाराजांना परत जायचं गंगेला आंघोळ करायची. पुन्हा याचं पुन्हा थुकायचं. असं 108 वेळच झालं. महाराज त्याचं तोंड लाल जरच झालं. सहन झालं नाही. पण महाराज काही म्हणले नाही. त्यालाच म्हणले बाबा तू हे किती उपकार आहेत रे. तू ह्यामुळे मला 108 वेळेस आंघोळ घडली नाही तर मी काही इतक्या बऱ्या करीत नसतो रे आंघोळ. नाही का अंगावर थुकला येवन. महाराज सांगायले ते येवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. बघा इतकी शांती. काही म्हणलं कोणीतरी अजिबात. सगळ्या संतेचं चरित्र बघा असंच आहे बरं का. ज्ञानोबा राहायला माधवगिरी तर नाही दिली. नाही दिली तर त्याचं काही दुःख नाही बरं का. नका देऊ द्या. पण दिलेल्या पिठामध्ये शेण टाकलं हे किती वाईट आहे. ठीक नाही. नेवाशाला महाराज बसले. महाराज लोकांनी माधवगिरी दिली नाही आणि ज्ञानोबारायांनी एवढे उपकार केले. हा ग्रंथ लिहिण्यासाठी महाराज बघा ज्ञानराज माझी अवघ्याची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली. तिचं नाव गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता म्हणजे सोनंच आहे की नाही. आता 2 किलोचं सोनं महिलाच्या गळ्यात बांधलं तर त्याचं वजन होईल ना. पण दागिने केले तसं संस्कृत भाषा जगाशी कळेना आणि म्हणून नारायणा येणे केले मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करी. 56 भाषा आल्या ग्रंथात पण महाराज बोलले नाही. माझा मराठाची बोलू कौतुके परी हे अमृता परीस पैजा. ऐक नाही महाराज बघा. आणि आता आपण ज्ञानेश्वरी वाचली नाही. किती अवघड काम आहे. लय झालं तर आता आपले 4-5 हजाराशिवाय काही गाव नाही. पण पारायणाला लय झालं तर 50-100 आहे की नाही. दुष्काळ उचलायला या खांद्याचं तर नाव चुकू द्या. कोण होतं म्हणते ते यादी द्या. तलाट्याला म्हणते तुला मीच कस काय नाही दिसलो. अवघडच आहे की नाही. नाही भांडलं पाहिजे. आणि इकडे काय घेंदी नाही. काय मिळाली इकडे आहे की नाही. इकडं काहीच मिळत नाही हे खरं आहे. आणि तिकडं मिळते का ते काहीच पुरत नाही ते बी खरं आहे. ते खरंच नाही ना. मग खोट्यासाठी किती बसले झगडत तर काय. संसारच फलकट आहे ना. फलकट तो संसार येथे सार भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार. आता हे इना घेण्यासाठी यादी करायची ठरलं ना. ते यादी करणाराला तर इतकं बोलतेत. इथलं नाही सांगेल बरं का मी. आम्हाला लय अनुभव आहे. काका घेता काही ना तुला माहित नाही का काय मसडणे लागतील मला 10ला. काय म्हणतात मला लेकरं नाही तो शिकायला. मी तिकडंच लय दिवस झाला. सांभाळू नका नाही म्हणले महाराज. पण इतक्या अडचणी आहेत. आणि पैसे म्हणलं ना पाटील घेतात. काहीच तेच काम आहे. पैसे घेऊन पण घ्या
चांगली गोष्ट आहे, पण फळ तितकं नाही ना मिळणार. निष्काम कसं, निष्कामताचं फळ वेगळं आणि पैसे घेतले पगार घेतले का. आम्ही बी कीर्तनाचे पैसे घेतले, आमच्या जो काय शिल्लक राहीन पुणे मंजुराचे धन आणि इळा दोरी जतन आहे की नाही. महाराज सांगायला लागलेत काही शिल्लक राहणार नाही. महाराज साधू संतांना कष्ट केले आणि तिळ तिळ पुण्य जमा केलं. तिळ तिळ पुण्य साचा, महाराज सांगले तिळ तिळ पुण्य साचा पडे. किती साचवावं लागतंय, जरा 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 ते पुण्याचा गाठा करावा लागतो भाऊ. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. एका जन्मात नाही, तवा नाम तुझे वाचेशी आतुडे आणि समागम घडे संताचा. मवळ माहितीत ना सगळ्याला. मवळ कुठून माशी मध आणीत असन ती, तिचा केला का कधी विचार. गुरुजी कुठून आणती ती बिचारी, कोण ठेवून कांदा तयार करती आणि ते कुठून कोण मोहळ पाहणारे येतात, कोण ठेव बारीक नजरानं पाहतेत बाबा. बर पोळीचा तरी विचार करतेत कधी का ती हान्न की कांदा नेला का नाही. किती साहस केले असते. आपल्याला शिकविलं महाराजानं, कांदा कळत असेल ना, लय पैसे जरा जरा जमा केले बँकेत टाकले. मग ज्याचा जेवढा कांदा असेल तेवढा आहे का नाही. आपण 100 रुपये कमीत असेल तर आपला लहान असेल, कोणी लाखाने कमीत असेल त्याचा कोटीनं असेल, कोणाचा करोडो व्यवहार असेल, पण शेवटी कांदाच आहे ना. आणि एक दिवस ते येते आणि फुकटच घेऊन जाते. माशिया मोहोळ रे रचियला कंद. माणूस म्हणले त्या माशीने कांदा केला आणि चटच नेला. त्याला नाही म्हणले बरं, ते आपल्यालाच म्हणले. काय लय कष्ट केले, 10-5 लाख साचविले, आलं पोरीचं लग्न, द्यावं लागलं की नाही म्हणता, झाले मोकळेला मोकळे. बांधलं घर, कशानं जाईन हे धन काही सांगता येत नाही. पण महाराज सांगायला लागलेत हे पुण्य निष्कामता निदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी लोकड्या लाईजे पाठवाटे अंत होय भेटी हरिप्रिया. संत एरवी भेटत नाही भाऊ, निष्काम पुण्य पाहिजे. निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी लोकड्याला जे पाठवाटे तरी होय भेटी हरिप्रिया. संत पैशानं नाही भेटलेले सांगितलं महाराजांना, पुण्यानं भेटते नाही की नाही. आपण किती पुण्यवान आहेत. आपल्याला ज्ञानोबाराय मिळाले, तुकोबाराय मिळाले नाही का, ते गेले नाही बरं. ते गाथा वाचणं म्हणजे तुकाराम महाराजाला बोलणे, ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबारायला बोलणे, एकनाथी भागवत वाचणं म्हणजे नाथबाबाला बोलणे. माणसं त्याला बोलत नाहीत आणि वर्तमानपत्राला बोलतात का नाही. आणि त्याच्यात काय, इथं ठार झाले तिथं तसं झालं, फक्त आपलाच नंबर नाही त्याच्यात. आपला अरे लय अवघड आहे भाऊ. त्याच्यामुळे त्याला बोला, करायचं तर हेच करा, करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. महाराज सगळ्या साधू संतांना बघा आपल्या संसाराची पर्वा केली नाही. महाराजांना सांगितलं तुम्ही आले संसाराला यासाठी आली या वळंगा शार